तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझी. माऊली या ओळीमध्ये सांगतात, प्रतिज्ञा करतात. आणि प्रतिज्ञा काय करतात की अवधान ऐकले दिजे, म्हणजे अवधान द्या, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही माझे लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतील. आणि ही कसं मी घेऊन सांगतोय की प्रतिज्ञा घेऊन, शपथ घेऊन सांगतोय. हे उघड सांगतात माऊली. या ठिकाणी उघड सांगणारे बरेच असतात, पण ते बाजूला जातात. पण प्रतिज्ञा करणं महत्वाचं आहे. माऊलीने जी प्रतिज्ञा केली 9व्या अध्यायामध्ये, ती सर्व सुख प्राप्त करून देण्याची. मग सर्व सुख प्राप्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे की अवधान ऐकलं द्यायला पाहिजे. मग अवधान म्हणजे काय म्हणतो आपण की लक्षपूर्वक ऐकणं, किंवा अवधान म्हणजे चित्त, त्याला मन हे आपण म्हणतो. म्हणजे काय माऊली मागते की तुमचं मन किंवा चित्त हे मागते आणि त्या चित्ताच्या बदल्यामध्ये आपण सर्व सुख देतो, अशी प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा करणारी बरेच आहेत. मग प्रतिज्ञा करण्याचा अधिकार पण वेगवेगळा आहे प्रत्येकाला. व प्रतिज्ञा कोण करतं असं ठरलेलं आहे. एक प्रतिज्ञा करायचा अधिकार आहे कोणाकोणाला. त्यामुळे प्रतिज्ञा म्हणजे काही संत काय करतात, संतांना गुरु किंवा देव प्रतिज्ञा करायला सांगतात, त्यांना प्राज्ञ म्हटलं जातं. जे प्रतिज्ञा करतात त्यांना सुज्ञ म्हटलं जातं, आणि जे काहीच करत नाहीत त्यांना अज्ञ म्हटलं जातं. प्राज्ञ कोण आहे? माऊलींना ही प्रतिज्ञा घ्यायला किंवा हे निर्माण करायला कुणी सांगितलं तर निवृत्तीनाथांनी सांगितलं. काय सांगितलं? चातुर्मासामध्ये ज्यावेळी नेवासा येथे 4ही भांड गीतेचं चिंतन चालू होतं, त्यावेळी सर्वांना सांगत होते, गीताचं चिंतन सांगत होते. आणि त्यावेळी निवृत्तीनाथांनी माऊलींच्याकडे अपेक्षा व्यक्त केली, आज्ञा केली माऊलींना की जी गीता तुम्ही सांगितली ती पूर्णपणे संस्कृत आहे, आणि संस्कृत हे आपल्या गावामधील लोकांच्या पचनी पडत नाही, म्हणजे त्यांना कळत नाही. तर तुम्ही काय करायला पाहिजे तर त्या गीतेचं चिंतन करून किंवा त्या गीतेवर टीका करून तुम्ही काय करायला, ती प्राकृत किंवा मराठी भाषेमध्ये लोकांना सांगितली पाहिजे. ही आज्ञा कोणी केली? निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना आज्ञा केली की तुम्ही जी गीता संस्कृत मध्ये आहे ती प्राकृत मराठीमध्ये द्यायला पाहिजे. मग हे ठरलं, आज्ञा केली. म्हणजे कोणते? प्राज्ञ आहेत, जे सुज्ञ आहेत. माऊली सुज्ञ होते, त्यांना कळालं की दादांना म्हणजे गुरुवर्यांना काय सांगायचं आहे आपल्याला आणि त्यांची अपेक्षा काय आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी जी संस्कृत असणारी 700 श्लोकांची गीता ती प्राकृत मराठीमध्ये निर्माण केली, आणि त्यात प्रतिज्ञा केली तिने, माझा मराठा बोलू कौतुके, परी अमृतात ही पैजा जिंके, ऐसे शब्द मिळविन रसिके. म्हणजे त्यांनी ती प्रतिज्ञा केली की जी ज्ञानेश्वरी मी निर्माण करेन किंवा प्राकृत मराठीमध्ये सांगेन ती कशी असेल की अमृतात ही ती अमृतापेक्षा ही श्रेष्ठ असेल, अशी प्रतिज्ञा कोणी केली? संतांनी. म्हणजे जे सुज्ञ आहेत, संत आहेत, ते प्रतिज्ञा करतात. माऊलीने आणखी बऱ्याच प्रतिज्ञा केल्या आहेत. अवघाची संसार सुखाचा करेल, म्हणजे ही प्रतिज्ञाच आहे माऊलींची. जो संसार आहे तिन्ही लोकांचा जो संसार आहे तो काय करेल? मी सुखाचा करेन, ही प्रतिज्ञा आहे माऊलींची. संत प्रतिज्ञा प्रत्येक वेळी करतात. तुकाराम महाराजांनी पण प्रतिज्ञा केली, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे मी जन्म घेईन ही प्रतिज्ञा आहे. कारण आपण म्हणतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे हे देवाचेच अवतार आहेत. आणि ते कशासाठी घेतात की संत हे जगाच्या कल्याणासाठी, म्हणजे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हटलेला आहे. जगाचं कल्याण करायचं असेल तर त्या प्रतिज्ञा घेतात आणि त्या प्रतिज्ञा फळाला जातात, म्हणजे त्या प्रतिज्ञा पूर्ण होतात. मग काही ठिकाणी आपल्या प्रतिज्ञा घेतल्या जातात. सामान्य जीव प्रतिज्ञा घेतो, पण त्याची प्रतिज्ञा कशी असते? स्वार्थापोटी प्रतिज्ञा असते. स्वार्थ असतो त्या पाठीमागे धरलेला असतो. म्हणजे एखाद्याला मी देवाला म्हणजे या पुढच्या वर्षी दिंडीला येईल ही प्रतिज्ञा करायची का? माझं मुलाचं लग्न होऊन दे, नोकरी लागू दे, काय. ह्या प्रतिज्ञा म्हणजे स्वार्थाभिमुख प्रतिज्ञा असतात, त्या पूर्ण होत नाही.
राजे सुद्धा प्रतिज्ञा करायचे बऱ्याचपैकी. आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी प्रतिज्ञा केली. रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? बालचमूंना घेऊन की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करेन, आणि त्यांनी ती पूर्णत्वास नेली. म्हणजे राजा सुद्धा प्रतिज्ञा करू शकतात आणि ती पूर्णत्वाला नेतात. काही काही प्रतिज्ञा काय असतात? प्रतिज्ञा आपल्या बाजीप्रभू देशपांडेंनी सुद्धा केली. ज्यावेळी खिंडीमध्ये लढत असताना त्यांनी शिवाजी महाराजांना प्रतिज्ञा करून सांगितलं की जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही, विशाळगडावरून मला 3 तोफेचे आवाज येत नाहीत, तोपर्यंत या खिंडीतून एकही गनिम पुढे जाणार नाही. ही प्रतिज्ञा होती, ती निष्ठा होती राजांच्या विषयी. म्हणजे अशा प्रतिज्ञा बऱ्याच झालेल्या आहेत. आपल्याला प्रतिज्ञा माहित आहेत, महाभारतामध्ये बऱ्याच प्रतिज्ञा झाल्या. महाभारतामध्ये भीष्मानी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? अखंड ब्रह्मचारी राहील. त्यांनी ती प्रतिज्ञा पूर्ण केली. त्याच्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा बऱ्याच केल्या. म्हणजे पृथ्वी पांडव पक्ष करेल, म्हणजे पांडव एकही पृथ्वीवर राहणार नाही अशी प्रतिज्ञा केली, पण त्यांची ती पूर्ण झालेली नाही, कारण ती स्वार्थापोटी होती. रावणानं सुद्धा बऱ्याच प्रतिज्ञा केल्या. रावणानं प्रतिज्ञा केल्या की सोन्याची लंका होती तर सोन्याला मी सुगंध आणेन, किंवा मी स्वर्गापर्यंत काय करेन? माडी बांधेन, म्हणजे स्वर्गात सुद्धा जायचा मार्ग तयार करेन. ही प्रतिज्ञा रावणाची होती. रावणानं आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरून सुद्धा प्रतिज्ञा केलेल्या आहेत बऱ्याच. कारण सीतेचे अपहरण ही प्रतिज्ञा होती. कशापोटी? ज्यावेळी पंचवटीमध्ये शूर्पणखा म्हणजे जी रावणाची बहीण होती, सुंदर, अतिसुंदर, त्यावेळी जी पंचवटीमध्ये राम लक्ष्मण यांचं नाव ऐकून त्या ठिकाणी गेलेली होती, त्यावेळी त्यांनी काय झालं की तिनं म्हणजे आपल्याशी म्हणजे लग्न करावं वगैरे अशा अपेक्षा व्यक्त केल्या. पण त्या ठिकाणी लक्ष्मणाने तिचं नाकाचं नाक कापलं. पण या रागाच्या द्वेषापोटी काय केलं? तिनं आपल्या भावाला जाऊन सांगितलं, माझा बदला तुला घ्यायला लागतो. या बदल्याच्या पोटी रावणानं सीतेचं अपहरण केलं. म्हणजे त्याच्यामध्ये रावणाचा काही हेतू नव्हता. म्हणजे अशा प्रतिज्ञा झाल्या आणि त्या पूर्णही झाल्या. मग प्रतिज्ञा आपण प्रतिज्ञा करतो, काही त्या प्रतिज्ञा आपल्या स्वार्थापोटी असतात, त्यामुळे त्या फळाला येत नाही. मग त्याच्यानंतर मी काय म्हटलं की राजे करू शकतात, संतांनी पण प्रतिज्ञा केल्या, त्या पूर्णत्वास गेल्या. पण ज्या काही प्रतिज्ञा अनाज्ञ म्हणजे अज्ञ लोक करतात, ज्यांना काहीच माहित नाही, देणं घेणं कुणाशीही माहित नाही, अशी लोक सुद्धा मूर्ख असतात, त्या प्रतिज्ञा करतात. मूर्ख लोकांना प्रतिज्ञाही करता येत नाही आणि त्या सांभाळता येत नाही. त्याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगतो. आज्ञ कुणाला म्हणावं म्हणजे हे लक्षात येईल आपल्याला. एका गावामध्ये एक तरुण होता, 10-15 वर्षाचा असेल. त्याला तो काय करतो हे कळत नव्हतं. काहीही केलं तर त्याला ते बिघडायचं किंवा बोलण्याचा अर्थ नसायचा. काही जो कार्य करतोय त्याच्यावरून ते लोक ओळखायचे की हा मूर्ख आहे. त्याला सतत गावातली लोक मूर्ख मूर्ख नालायक मूर्ख असं म्हणायचे सतत. पण काय झालं, एक दिवस त्यालाही कंटाळा आला की सगळी लोक मला मूर्खच म्हणतात. त्याचं म्हणजे एक वेळ टोपण नावाचं झालं की मूर्ख. त्याला वाटलं आता आपलं लग्नाचं वय झाले, आता ह्या गावात जर आपण राहिलो तर काय होईल की लोक मला मूर्ख म्हणतात, त्यामुळे कुणी देणार नाही, आपण शेजारच्या गावामध्ये जाऊ आणि आपल्या लग्नाचा विषय करू. त्यामुळे त्यांनी शेजारच्या गावामध्ये जायचं ठरवलं, कारण तिथं कुणाला माहित नसणार आहे. मूर्खपणा माहितच नाही. पलीकडच्या गावाला जर माहित, इथं मूर्ख म्हणतात म्हणजे तिथं त्याला काय म्हणणार नाही. त्यामुळे त्यांना आपली घरातली शिदोरी घेतली आणि तो दुसऱ्या गावाच्या मार्गाला लागला. दुसऱ्या गावाच्या मार्गामध्ये जात असताना त्याला एक नदी आडवी लागली. दुपारचा प्रहर होता, भूक लागली. त्यानं जी घेतलेली शिदोरी होती ती त्यानं तिथं खाल्ली, पण त्याला पाणी सापडायला नाही. जी नदी सापडली ती कोरडी ठणठणीत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोरडी ठणठणीत होती. त्यामुळे त्यांनी काय केलं की आता पाणी शोधण्याचा प्रयत्न केला. कुणाकडे जरी मागितलं असतं तरी गावात पाणी कुणीतरी दिलं असतं, पण त्याला वाटतं नाही आपण ह्या नदीत शोधू. पण नदीत सुद्धा पाणी मिळतं. कशा प्रकारे मिळतं की आपल्याला माहित आहे, जर नदी असली तर आपण त्यामध्ये खोलगट खड्डा काढतो आणि त्याच्यामध्ये पाझरीचं पाणी येतं, येताना ते साचतं. मग गाव त्याच्यातच पाणी आम्ही अनुभवले. आमच्या गावामध्ये घाटाच्या खाली खड्डा काढून ते पाणी गाव न्यायचं प्यायला लहानपणी असताना. तशा प्रकारे मग ते खड्डा काढलेला होता गावात, त्याच्यात ते पाणी
याचा हात खरकट झालेलं होतं आणि तो त्या खड्ड्याजवळ गेला. त्याच्याकडे जे भांड होतं त्यानं पाणी घ्यायला प्यायला पाहिजे होतं, तर त्यानं काय केलं, त्याच खड्ड्यामध्ये त्यानं हात धुतलं, खरकट हात. तोपर्यंत तिकडून एक पंडित आला होता, त्यानं ते पाहिलं, कारण तो पूजेला पाणी न्यायला आलेला होता, काहीतरी सत्यनारायणाचं काय पंडित मागून आलेला होता. आणि त्यानं ते पाणी ज्यावेळी बघितलं ते खरकट झालेलं, त्यावेळी त्यानं त्या व्यक्तीला काय म्हटलं, हे मूर्खा म्हटले, तुला कळत नाही, सणकून एक हाणली, तू तसा खाली पडला. नालायक काहीच म्हणला, मी आता पूजेला पाणी कुठलं न्यायचं, हे गावाचं पाणी होतं, गाव त्यातलं प्यायला पाणी न्यायचं होतं, तुने हे सगळं असं आता हात खरकट हात घातलं, ते पाणी आता शुद्ध व्हायचं कधी. तो म्हटला, उठला, ते लाल गाल चोळीतच उठला पंडितांना मारायला. नाही म्हणा, मला आणखीन 2 हाणा म्हणला. तू म्हणला का, आणखीन 2 हाणा म्हणला, तुम्हाला मी मूर्ख आहे कोणी सांगितलं सांगा. म्हणजे कसं आहे की त्याची लक्षणं आणि कार्यपद्धती जी आहे त्या कार्यावरून आपण ओळखतो. समजा एखादा कीर्तनकार असेल, त्याचा फेटा उपरणं, त्याच्यानंतर त्याचं धोतर, त्याच्या लक्षणावरून आपण ओळखतो की तो कीर्तनकार असेल. एखादा राजकीय नेता पांढरी खटखटीत कपडे, बोलण्याची लकब वगैरे पाहून आपण म्हणतो की तो राजकीय नेता असेल. एखादा वकील आपण त्याच्या वेशभूषेवरून ठरवतो. तसा मूर्ख कशा प्रकारे ठरवला जातो की त्याच्या कार्यावरनं आणि बोलण्यावरून ठरवला जातो. म्हणजे ही आज्ञा लोक मूर्ख असतात, मग ती ही प्रतिज्ञा करू शकत नाही. मग माऊलीने जी प्रतिज्ञा केली ती काय सांगितलं की सर्व सुख देईन म्हणून मी प्रतिज्ञा केली. पण त्यांनी काय मागितलं आपल्याकडं, अवधान मागितलं. मग आपण अवधान कशाला म्हणतो की लक्ष, पण अवधान अशाही अर्थानं वापरलं जातं की चित्त किंवा मन. श्रवण म्हणजे एक कान करून तुम्ही जर ऐकलं तर काय होईल, तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. म्हणजे मी काय म्हणतो हे जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर काय त्याची फलश्रुती तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. मग श्रवण कसं घडावं हाही प्रकार आहे. श्रवणामध्ये दोष आहेत, 4 प्रकारचे दोष आहेत. श्रवण करणाऱ्यामध्ये 4 प्रकारचे दोष आहेत. एक पहिला दोष आहे तो काय आहे, लय दोष किंवा चित्त दोष. त्याच्यामध्ये काय होतं, लय दोष, विक्षेप दोष, कषाय दोष आणि रसास्वाद दोष, हे 4 दोष आहेत श्रवणामध्ये. म्हणजे श्रवण करणाऱ्यांनी पण लक्ष देऊन ऐकावं. हे 4 दोष काय करतात. हे पहिला आपला लय दोष आहे. बऱ्याच ठिकाणी आपण कीर्तनामध्ये बघतोय की ताळाचा नाद चालू झाला की आता माझी बोलण्याची लकब चालू झाली आणि ह्या बोलण्याच्या ऐकत ऐकत झोप येते. लय मध्ये तो झोपतो. काही उभ्यानच कीर्तनामध्ये झोपतात, टाळ वाजला तरी झोपेतच असतात. म्हणजे हा दोष आहे, झोपेचा दोष असतो. ऐकण्याच्या लयीमध्ये, श्रवणामध्ये ती झोप येते, तो दोष झाला. त्याच्यानंतर आपण विक्षेप दोष म्हणतो. विक्षेप दोष कशाला म्हणायचा, विक्षेप म्हणजे हालचाल. काही एखादी जर समजा या ठिकाणून गाडी गेली तर आपलं त्या ठिकाणी लक्ष जातं, ती स्कूटर आहे, स्प्लेंडर आहे, यामा आहे. म्हणजे ऐकता ऐकता आपलं लक्ष विचलित होतं, त्याला विक्षेप दोष म्हटला जातो. मग त्याच्यानंतर कोणता, कषाय दोष. कषाय दोष कशाला म्हटलं जातं, तर मी या ठिकाणी सांगणार आहे पण माझ्यापेक्षा या ठिकाणी सिनियर आहेत, ज्यांनी प्रवचन ऐकलेले आहेत, सांगितलेले आहेत, त्यांना असं वाटतं की हा सांगणारा काय सांगतोय, हे मी सगळं सांगितलेलंच आहे, म्हणजे मला हे सगळं माहीत आहे. हा दोष निर्माण होतो. म्हणजे ऐकण्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं, कारण ते मला माहित आहे. म्हणजे हा कषाय दोष झाला. त्याच्यानंतर दोष सांगितलेला आहे श्रवणातला कुठला, रसास्वाद दोष. रसास्वाद दोष म्हणजे काय आहे की या ठिकाणी हे काहीच ऐकायची मनस्थिती त्याची नसते, कारण मी हे सगळंच केलेलं आहे. त्याची म्हणजे ऐकण्याची इच्छाच नसते. मग ऐकायला जरी बसलेला असला तरी त्याचं ते रसास्वाद, म्हणजे तो आपल्याच याच्यामध्ये मग्न असतो, त्याला ऐकण्याचा. म्हणजे ह्या 4 दोषांना आपलं श्रवण आहे ते सर्वांगान होत नाही, दोष निर्माण होतात. तर ते श्रवणाचे दोष आहेत. म्हणून माऊलींची एक 18 अध्यायातली ओळ आहे, मला वाटतं, काना वचनाची भेटी सरिसाची किरीटी वस्तूनी उटी कौनविक.
म्हणजे जर कानावचनाची जर एकाग्रता निर्माण झाली आणि त्या एका क्षणापुरतं जरी त्याचं मन त्या परमात्म्याजवळ गेलं तरी तो शुद्ध होऊ शकतो. म्हणजे एवढी इंद्रियांना आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे. मग हे इंद्रिय आपल्या ताब्यात का राहत नाहीत, श्रवण का घडत नाही, तर आपल्या मनाची चंचलता आणि विक्षिप्तता आहे. म्हणजे मन स्थिर राहू शकत नाही. मग श्रवण केलं तर त्याचं निधिध्यासन व्हायला पाहिजे, श्रवण मनन व्हायला पाहिजे आणि मग निधिध्यासन व्हायला पाहिजे. निधिध्यासन झालं तर तुम्ही त्या सर्व सुखाच्या पर्यंत पोचू शकता. मन जिथं आता आपण काय म्हणतो अवधान तिथं लक्ष म्हणतो. लक्ष जर एकाग्र व्हायचं असेल तर मन स्थिर राहायला पाहिजे. आणि मन स्थिर झालं, मन स्थिर कोण करू शकतं तर बुद्धी, आणि बुद्धीच्या पलीकडे कोण आहे, परमात्मा आहे. मन कुणाच्या अधीन आहे, अलीकडे आहे, मनाच्या म्हणजे इंद्रियाच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे. मग तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर मनाची शुद्धता व्हायला पाहिजे. मन हे चंचल आहे. मनाला मरकटाची उपमा दिलेली आहे, माकडाची उपमा दिलेली आहे. मग मन हे कितवं आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 विषय. 11वं मन हे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियानंतर येणारं जे 11वं आहे ते मन आहे. ते एकच मागितलंय म्हणून माऊली या ठिकाणी एकले दिजे, एक मला द्या. ते काय मागतात, मन मागतात. पण मन असं सहजासहजी देता येत नाही, कारण मनाला मरकटाची उपमा आहे, चंचल आहे. ते स्थिर करून बसवायचं म्हटलं तर एका ठिकाणी बसू शकत नाही. पण मनाच्या शास्त्राने सुद्धा काही पदार्थ सांगलेत, चंचल पदार्थ. त्या चंचल पदार्थामध्ये मन 1 नंबरला आहे. चंचल कोण आहे, पहिला आहे ते मन, दुसरा आहे तो भ्रमर, तिसरा पाऊस, चौथा वारा, त्याच्यानंतर मदन, भ्रमर सांगितलं आपण, मदन, स्त्री, लक्ष्मी, गर्व, माकड आणि मासा. ह्या 10 मध्ये ते 1 नंबरला आहे. आपण मनाचा विस्तार नंतर बघू. माकड पहिल्यांदा आपण बघतो काय, भ्रमर एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही. जो भुंगा आहे तो एका ठिकाणी या होलातून त्या होलात किंवा या फुलावरून त्या फुलावर स्थिर राहू शकत नाही. त्याला चंचलता आहे, तो स्थिर नाही. भ्रमर. पाऊस स्थिर पडतो का, आज या ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी, निम्म्या गावात आत्ता पडेल, निम्म्या गावात नंतर पडेल. म्हणजे पाऊस ही स्थिर नाही. वारा स्थिर आहे नाही, वारा पण सतत वाहत असतो, एका ठिकाणी नसतो. स्त्री चंचल आहे. आपण बघू शकतोय एखाद्या हॉलमध्ये जर 1000 पुरुष बसवले तर ते 3 ड्रॉप सायलेन्स बसू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की शांत बसा पुरुषांना, तर ते म्हणजे टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज येईल एवढी शांत बसू शकतात. पण त्या 1000 मध्ये 2 स्त्रिया ठेवल्या, नाही बोलल्या तरी त्यांच्या नजरेने एकीमेकीच्या त्या बोलू शकतात. म्हणजे त्या स्थिर असू शकत नाहीत, चंचल आहेत. त्या पूर्ती त्यांची स्थिर होत नाही. त्यानंतर आपण म्हणतो की स्त्रीनंतर लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे धन. पैसा एका ठिकाणी थांबतो का, धन एका ठिकाणी थांबतं का, तेही चंचल आहे. ते एका ठिकाणून दुसरं, म्हणजे आज इथं आहे याच्याकडे असेल भरपूर, पण उद्या त्याची 1 पिढी असेल, 2 पिढी असेल, पण तिसऱ्या पिढीला त्याची विल्हेवाट दुसरीकडे लागलेली असते. म्हणजे पैसा लक्ष्मी सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. त्याच्यानंतर आपण बघतो की गर्व, ज्याला अहंकार निर्माण झाला ती व्यक्ती स्थिर राहू शकत नाही, कारण त्याला अहंकार सगळीकडे फिरवत असतो. मला हे येते ते येते याचा तो अहंकार असतो. म्हणजे गर्व असणारी सुद्धा व्यक्ती एका ठिकाणी बसू शकत नाही. त्यानंतर मासा कधीही पाण्यामध्ये स्थिर थांबलेला नाही आहे. त्याचं पंख फडफडणं चालू असेल म्हणजे काय असेल, पण पाण्यामध्ये स्थिर मासा राहू शकत नाही. तसं माकड सुद्धा काय आहे, चंचल आहे. माकड म्हणजे मनाला माकडाची उपमा दिलेली आहे, एवढं चंचल आहे ते. एका ठिकाणी काय झालं की एक माकडवाला पलीकडच्या गावामध्ये बाजारला जायचं असतं. त्याला तो काय करतो की माकड घेतो, नावेतून पलीकडे जायचं असतं, अंतर जास्त असतं, त्यामुळं त्याला ते माकड घेऊन त्या
नावेतून पलीकडे जायचं असतं, पण ती नावीत बसणारी लोक त्याला विरोध करतात, नको म्हणतात, माकड घेऊन तू इथं बसू नकोस. तर नाही म्हटलं, मी त्याचं पाय बांधतो, जरी ते उड्या मारत असलं तर मी त्याचं पाय बांधतो आणि निवऱ्या त्याला. मग विनंती करून ती लोक म्हणले, असून दे, आता पाय बांधणार आहेस ना, बसून दे. त्या नावेमध्ये अनेक बोकड बांधलेला होता, पाजारला न्यायचा, माणसं बसलेली होती. चालली नाव, हळूहळू नाव चालली, त्याच्यामध्ये डुलकी साधारण लागली प्रत्येकाला. त्या माकडानं गप बसावं, त्याच्या हात सुट्टे होते, पाय खालचे बांधलेले होते एका जागेला. त्यानं तिथलीच एक गवताची काडी घेतली आणि त्या बोकडाच्या नाकात वळवळली. ते जे बोकडानं पलीकडच्या काठावर जी उडी मारली, नाव पलटी, म्हणजे सगळीच बुडून मेली. म्हणजे एवढं चंचल आहे. तर मन जर कुठंही जर घालवायचं म्हटलं तर ते मन असं आहे की त्याला स्थिर करावं लागेल. म्हणजे म्हणून मागणं. मग आपण मनच का मागितलं माऊलीन? अवधान म्हणजे चित्त, म्हणजे लक्ष ज्याला म्हणतो ते चित्त का मागितलं? तर ते मन स्थिर झाल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती. माऊली म्हणते, म्हणजे रामदास माऊली म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेथे स्वभाव. म्हणजे मन जर तुम्ही चिंतनामध्ये घालवलं, भजनामध्ये घालवलं तर ते स्थिर होईल. पण मन स्थिर होण्यापाठीमागे नाही. माऊली परत एका ओळीमध्ये म्हणते, तू मन हे मीची करे, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मद एका. म्हणजे मनाला स्थिरच करावं लागेल. मनाला स्थिर करायचं झालं तर काय करायला पाहिजे? मनाला स्थिर करायचं झालं तर आपण आता माऊलीने सांगितलं की मग सर्व सुखाची पात्र होईल मन दिलं तर. मग आपण सुखाची व्याख्या तरी काय करतो? आपण सुख कशात पाहतो? सुख आपण पाहतो विषयामध्ये. सुख विषयामध्ये पाहत असताना आपल्याला ते अधोगतीला नेणारं असतं. म्हणजे भौतिक सुखामध्ये जर आपण आनंद मागत असेल तर तो आनंद काय होतो? ठराविक कालावधी पुरताच राहतो. आनंद सुख दोन प्रकारचे आहेत, क्षय सुख आणि अक्षय सुख. आपण क्षय सुखाच्या पाठीमागे लागतो. क्षय सुख हे अंतिमता दुःखच देणार असतं, कारण विषयामध्ये आपण सुख पाहत असतो. विषय आपल्याला सुख देऊ शकत नाही, चिरकाल आनंद, सच्चित आनंद देऊ शकत नाही विषयातली सुख. कारण आपण पाहतो की सुख आपण मानतो पैशामध्ये. कितीतरी पैसा आपल्याकडे आहे. आज समजा मला वाटतंय आज माझे 10 पेशंट झाले आणि 2-3 बरं झाले असतं तर बरं वाटलं असतं. म्हणजे माझी समाधान तिथं नाही पैशामध्ये. जे मिळवतोय त्या पैशामध्ये समाधान नाही. आपण काही काम करणारी सुद्धा लोक असतात, 8-12ला गेली, 3 ते 6 काम मिळेल ही अपेक्षा असते. पण त्या अपेक्षेमध्ये 4 दिवसाचं समाधान आहे का? त्या पैशामुळे आपल्याला सुख मिळतं का? नाही. कारण चिंतन लागलेलं असतं दुसऱ्या दिवसात. अपेक्षा म्हणजे आपण साठवून ठेवण्याचं. तर आपण पैशामध्ये सुख मिळवू शकत नाही. पैशामध्ये सुख मिळवायचं असतं तर परवा एक पोस्ट ह्याच्यावर फिरत होती आपल्या व्हॉट्सअपवर, मुकेश अंबानीच्या मुलग्याची. पाहिलं सगळ्यांनी की ती पोस्ट बऱ्याच जणांनी वाचली असेल की त्या पोस्टमध्ये होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यानं विवाह मुलग्याचा केला की स्टारडम सगळं, म्हणजे जेवढे कलाकार होते ते सर्व मोठे मोठे कलाकार त्या लग्नामध्ये होते. परदेशातील सर्व मंडळी लग्नामध्ये होती. स्टारडम म्हणजे जेवढं त्या लग्नामध्ये एकूण 1200 पदार्थ होते जेवणाचे. म्हणजे किती मोठ्यानं केलं असेल बघा. तरी पण त्याच्याकडे एक शल्य होतं, खंत होती त्याच्याकडे. कारण त्या ठिकाणी त्या लग्नामध्ये त्याचा धाकटा मुलगा बसलेला होता. काय असेल त्याला त्रास? त्याला सर्वजण विचारायचे. मुकेश अंबानींना पण त्यांना प्रश्न विचारला काही पत्रकारांनी, हा मुलगा असा काय? त्यावेळी त्यांना सांगितलं की माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी जगातली कुठली हेल्थ कम्युनिटी आहे, म्हणजे जी आरोग्य सेवा आहे ती मी याच्यासाठी आणू शकतोय, किंवा माझ्याकडे एवढा पैसा आहे. कारण त्याला दररोज स्टेरॉइड लागायचं आणि त्या स्टेरॉइडमुळे त्याला खायला लागायचं आणि त्याचं जे दुखणं होतं ते बरं होत नव्हतं. कारण त्याला सतत खाऊन त्याचं वजन पण जास्त वाढलेलं होतं आणि त्याचं आरोग्य नव्हतं. मुकेश अंबानीने त्या सर्व लोकांच्या पुढ्यामध्ये ही खंत व्यक्त केली की मी जगाच्या पाठीवरचा कोणताही वैद्य आणून याला मी बरा करू शकत नाही,
किंवा मी याच्यासाठी एक दिवसाचंही आरोग्य माझ्या पैशानं देऊ शकत नाही. जर त्याच्याकडे एवढा पैसा तर त्यानं त्या मुलग्यासाठी आरोग्य दिलं असतं, पण नाही देतात. म्हणजे पैसा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण म्हणतो कपडे. कपडे आपल्याला सुख देऊ शकतात का? आपल्या सामान्य जीवाचं चाललंय हे सगळं. कपडे आपल्याला सुख देऊ शकत नाही. मीच म्हणतोय, आता मी माझ्या घरामध्ये जर माझ्या तिजोरीचं कपाट उघडलं तर मला वाटतं की मी कापडाच्या दुकानात आलोय की साड्यांच्या दुकानात आलोय हे मलाच कळत नाही. म्हणजे किती साड्या असतील महिलांच्याकडे सांगा, कपाट भरू नये, पण आज नवीन आलेला पॅटर्न त्यांना हवा असतो. म्हणजे काल घेतलेल्या कपड्यामध्ये सुख नाही, नवीन येणाऱ्यामध्ये वाटतं. म्हणजे कपडेही आपल्याला सुख देऊ शकत नाही. घर कितीही मोठा बंगला असू दे, आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला माहित आहे घर सुद्धा आपल्याला सुख देऊ शकत नाही, समाधान देऊ शकत नाही. त्या ठिकाणी कितीही मौल्यवान गादी जर असेल तर त्याच्यावर झोप लागत नाही. असाच आहे सुखाय म्हणजे ती विषयता आहे ना, विषय आहे. त्याच्यामुळे काय होतं की घर सुद्धा, वाहन सुद्धा आपल्याला सुख देऊ शकत नाही. आज आपण सायकल घेतली तर टू व्हीलरची अपेक्षा आहे, टू व्हीलर घेतली तर फोर व्हीलरची आहे, फोर व्हीलर घेतली तर म्हणजे मर्सिडीज वगैरे अशा अँटिक पीसची आपल्याला अपेक्षा आहे, हेलिकॉप्टरची अपेक्षा. म्हणजे वाहनं सुद्धा एवढी झालेली आहेत. पहिला एक पदरी रस्ता होता, 2 पदरी केले, 4 पदरी केले, आता 8-10 पदरी करायची पाळी आली, तरी पण त्याच्यामध्ये सुख नाही, समाधान. म्हणजे ती व्यक्ती स्थिर राहू शकत नाही त्याच्यामध्ये. एवढ्या आपल्याकडे योजना असून सुद्धा मग काही लोक समाधानी कोण होते? संत होते. संतांच्याकडे गेलेत, तुकाराम महाराजांच्याकडे गेलेत समाधानी व्यक्ती, समाधान मागण्यासाठी. तुकाराम महाराजांचं जर बघितलं तर अगोदरचं वैभव हे सावकारीच होतं. त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांनी परमात्म्याला आपलंसं करून घेतलं त्याच्यानंतर काय झालं? त्यांच्याकडे दरिद्र नांदायला लागलं, पण समाधान होत. 4-4 दिवस ते बाहेर जायचे नामस्मरणाला, एकांतवासात जायचं. म्हणजे एकलं का महत्व आहे ते मी सांगतो. एक वस्तू महत्वाची आहे. मग ते एकांतात जायचे. 4 दिवसानंतर आले, आवलीला भेटले म्हणजे जिजाऊला भेटले. जिजाऊन सांगितलं 4 दिवस तुम्ही महाराज नाही, चला घरी, स्नान संध्या करू वगैरे सगळं. मालकाला म्हणजे महाराजांना घेऊन गेली घरी आणि बसले, म्हणजे स्नान संध्या आहार म्हणजे भोजना शिदोरीसाठी बसले. बसल्यानंतर तुकाराम महाराजांनी जिजाऊला विचारलं, हे जिजाऊ म्हणते तुझ्याकडे एवढा पैसा दिला किंवा काही दिलं तर तुझ्याकडे समाधान असेल काय? नाही म्हणले. मग माझ्याकडे बघ समाधान कसं आहे, माझ्याकडे मला कशाचीही गरज नाही, माझ्याकडे समाधान आहे. ही वार्ता ऐकून समाधान तुकाराम महाराजांच्याकडे भेटतं. हे ऐकून काही सदविचार म्हणजे त्रासलेली, सुखासाठी त्रासलेली लोक तुकाराम महाराजांच्याकडे पंडित वगैरे जाऊ लागले. पंडित गेले, तुकाराम महाराजांच्यापर्यंत पोहोचले. तुकाराम महाराजांना म्हणले की आम्हाला समाधान हवाय, आम्हाला सुख हवाय. तुकाराम महाराज म्हणले देतो, माझी काही अडचण नाही की तुम्हाला समाधान सुख देण्यासाठी मी आहे. जगाच्या कल्याणासाठीच आमचे अवतार आहेत, देऊ म्हटले, पण तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. समाधान कुठं भेटतं किंवा सर्व सुख तुम्हाला जर पाहिजे असेल तर कुठं भेटेल ते मी सांगतो, चला माझ्याबरोबर म्हणले. तुकाराम महाराज चला म्हटलं. त्यांना वाटलं कुठेतरी मिळत असेल, कुठल्या तरी मठात जायचं असेल. नाही म्हणले, चला पंढरीशी जाऊ म्हणले. आणि त्या ठिकाणी काय करू? बाप रखमादेवी वरा पाहू, म्हणजे रुक्मिणीच्या वरा पाहू. त्या ठिकाणी तुम्हाला सुख आणि समाधान भेटेल जर तुम्ही पंढरीला आलात तर. आणि ते कशा प्रकारे म्हटले? तुम्हाला तसं जाता येत नाही किंवा पंढरीला जायचा पण अधिकार हवा. अधिकार पार म्हणजे अधिकार जर तुम्हाला असेल तर तुम्हाला त्याचं फळ मिळतं. मग अधिकार कसा प्राप्त व्हायला पाहिजे? तर तुम्हाला काय व्हायला पाहिजे? होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. म्हणजे तुम्ही माळ घालून जर पंढरपूरला गेला तर त्याचं फळ मिळेल. मग हे फळ मिळवायचं पाहे पाहे रे पंढरी. नुसतं पंढरपूरला जायचं आहे पाहायचे असेल तर तसं नाही. त्याला तुम्हाला काय करावं लागेल? विधी तो हरिकथा करावी लागेल. म्हणजे चंद्रभागा स्नान विधी जो काय आहे, बाह्य रंगाने आपण जो वारकरी आहे, बाह्य रंग अंतरंग म्हणजे वारकरी कसा हवा, गोपी चंदन टिळा कंठी तुळशीच्या माळा. म्हणजे अशा प्रकारे वारकरी तुम्हाला व्हावं लागेल.
आणि त्या परमात्म्याचं भजन भजन करत, नाम चिंतन करत करत तुम्ही काय करायला पाहिजे, त्या भगवंताप्राप्त गेल्यानंतर तुम्हाला काय होईल, त्याची प्राप्ती होईल आणि मग सर्व सुख भेटेल. सर्व सुख भेटण्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, तर त्या भगवंताच्या ठिकाणी मन अर्पण करावं लागेल किंवा अवधान द्यावं लागेल. आणि हे अवधान द्यायचं असेल तर काय करायला लागेल, तुम्हाला मनन श्रवण करायला पाहिजे. श्रवण हे कसं व्हायला पाहिजे, सर्वांगानं व्हायला पाहिजे किंवा सर्व इंद्रियानं व्हायला पाहिजे. काना वचनाचे पेटी म्हणजे अशा प्रकारे व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की समजा आपण आता आपल्या इथं पाहतोय, आपला एक 4वी-5वीचा मुलगा आहे आणि आता सगळीकडे मोबाईलचं फॅड आहे. घरात एखादं साधं कुटुंब आहे की त्याला मोबाईल घेऊन देता येत नाही आणि तो मुलगा रुसून आई बरोबर भांडून गेला, नाही म्हटला मोबाईल घेतल्याशिवाय मी परत येणार नाही. आई बरोबर भांडून गेला. गेला तो कुठे गेला, मुंबईला गेला. म्हणजे मग चौपाटीवर याच्यावर फिरत फिरत राहिला. एका शेठजीनं पाहिलं त्याला, त्यांनी पाहिलं, त्याची विचारपूस केली तर तो म्हटला की मी आई सोबत भांडून आलोय, कारण मी आता परत गावी जाणार नाही, मी मरेन पण परत गावी जाणार, ही तिची प्रतिज्ञा. बर म्हटले, ते आता तू असं कर म्हटले की तू माझ्यासोबत चल. तो पण निपुत्रिक होता, त्याला संतान वगैरे काही नव्हतं. त्यांना त्या मुलाला घेतलं. 10 वर्षाचा 15 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी त्याला सोबत घेतलं. 10 वर्ष त्यानं त्याच्याजवळ शेठजींच्या जवळ काढली. म्हणजे तो बऱ्यापैकी 25 वर्षाचा झाला. त्यानं त्याचा व्यवहार वगैरे सर्व सांभाळता सांभाळता तो एक शेठजी झाला. मुंबईत जाऊन शिरलो, त्याला पाठीमागच्या आईची आठवण वगैरे काही आली नाही, कारण तो विषयामध्ये मग्न होता. ज्यावेळी त्याच मुंबईमध्ये त्याला त्याच्याच शेजारचे एक गणपतराव भेटले, आपण गणपतराव म्हणू त्यांना, गणपतराव भेटले. त्यांना ओळखलं की आमच्या ह्या समोरच्या घरामध्ये हे गणपतराव आहेत. त्यांना हळी मारली, हो गणपत काका, हो गणपत काका, हो गणपत काका. त्यांनी ओळून पाठीमागं बघितलं की मला नावानिशी हळी मारणारं कोण आहे ह्या मुंबईमध्ये, तर मी पहिल्यांदा आलोय आणि मला कोण हळी मारत असेल म्हणून त्यांना पाहिलं पाठीमागं ओळून. त्यांना काय तो युवक ओळखला नाही, मुलगा ओळखला नाही. त्यांना बोलवून घेतला आणि त्यांना सांगितलं, मी तुमच्या समोरची जी पार्वती काकू आहे त्यांचा मी 10 वर्षापाठी म्हणजे जो हरवलेला मुलगा आहे तो मी आहे सांगितलं. त्यांना आनंद वाटला, बरं झालं. त्यानं गणपत काकाने त्यांना सांगितलं, अरे असं काय केलं तू वागलास, तुझ्या ही प्रत्येक वेळी तुझी आठवण सतत सतत काढत असते आणि ती तुला सतत आठवत असते, कायम ती चिंतनामध्ये तुझ्या वाट पाहत असते. तुझ्या एवढी आता झालेली जी मुलं आहेत त्यांच्या प्रत्येकाला ती म्हणत असते, आता माझा एवढा मुलगा झाला असेल, एवढं झालं असेल, ती सतत म्हणत असेल, तू का आला नाहीस. तो सांगतो असं असं झालं, तो इतिहास सांगतो. आणि गणपत काकांना एक सांगतो की माझ्या आईला एवढा निरोप एक द्या की मी या दिवाळीला माझ्या लवाजमासह मी तुला भेटायला येणार आहे गावाकडं. गणपत काकांना बरं वाटलं थोडं. गणपत काका गावाकडे गेले, स्टँडवरून उतरले. ते लगबगीनं आपल्या घराकडे न जाता त्या पार्वतीबाईंच्या घरी गेले. तिला ती म्हातारी जरी झालेली थोडीफार, तिला हळी मारत, हे पार्वतीबाई पार्वतीबाई, पार्वती काकू इकडं लक्ष दे. तिने लक्ष दिलं, कोण आले बघितलं तर समोरचे ते गणपत काका असल्यामुळे त्यांनी म्हटले, या काका बसा म्हटले. आदरातिथ्य केले. ते म्हटले, पार्वतीबाई आदरातिथ्य वगैरे काहीही नको, मला त्याची काही गरज नाही, मी सांगतोय ती आई, तुझा जो मुलगा 10 वर्षापाठीमध्ये गेलेला होता, ती म्हटली हो बरेच दिवस झालं तो गेलाय, कधी भेटला नाही, काही नाही. ती सांगा लागली, त्यापासून माझ्या जीवनामध्ये आनंद नाही, सुख नाही. पण मी काय करू म्हटले, काय नाही, मी त्याचीच वार्ता घेऊन आलो की तो तुला भेटणार आहे. हे एवढं ऐकल्यानंतर तिची जी सर्व इंद्रिय जी आहेत ती एकवटली, कारण ती भाषा ऐकण्याची. पुढं काय सांगतोय, जी तशी त्या स्त्रीची म्हणजे आईची सर्व इंद्रियानं ती ऐकायला आतुर झाली. तो जो प्रेम निर्माण झालं, तो जो आनंद निर्माण झाला, तसा आनंद जर आपल्या भक्तीमध्ये आणि आपल्या मनामध्ये आणि त्या परमात्म्याच्या भक्तीच्या नामचिंतनामध्ये जर निर्माण झाला तर आपल्याला सर्व सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली म्हणते, तरी अवधान ऐकले दिचे, मग सर्व सुखाशी
पात्र व्हायची, ही जर सर्व सुख ऐकायची असतील तर तुम्हाला काय करावं लागेल की विषयासक्त असणारी इंद्रिय पहिल्यांदा ताब्यात घ्यावी लागतील. कारण इंद्रियाच्या पलीकडे मन आहे आणि जर इंद्रिय ताब्यात राहिली म्हणजे इंद्रिय विषय वासनेकडे नाही वास गेली तर मन एकाग्र होईल. मन एकाग्र करायचं कार्य कुणाचं असेल तर ते बुद्धीच आहे. बुद्धीनं निश्चय करायला हवा की मनाला एकाग्र करावं. मग मनाला एकाग्र जर बुद्धीचा निश्चयानं झालं आणि ते भक्ती मार्गामध्ये म्हणजे नामस्मरणामध्ये आणि देवाच्या चिंतनामध्ये मननामध्ये जर गेलं तर काय होईल, बुद्धीच्या पलीकडे जो असणारा परमात्मा तो आपल्याला भेटल्याशिवाय राहणार. कारण बुद्धी मनाला काय करते की अंतर्मुख करते. जो तुमच्या स्थित असलेला तत्वमसी तू म्हणजे ते तू ब्रह्म आहेस हे जर दावायचं काम कोण करत असेल तर बुद्धी गुरूंच्या आज्ञेनं करते. अंतर्मुख बुद्धीला म्हणजे तुमच्या मध्येच वळवते आणि ते सुखाची प्राप्ती करून देण्याचं कार्य बुद्धी करते. आणि ते सुख एकदा म्हणजे सच्चित आनंद जे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे अगोदरही होतं सुख, आताही आहे आणि पुढेही राहणार असं असणारं जे सुख आहे ते तुम्हाला एकट्या मनानच मिळवून देता येईल आणि त्या मनानच तुम्हाला मिळेल. म्हणून प्रत्येक संत म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जली म्हणे शारंगधर. म्हणजे प्रत्येक संतांचं म्हणणं आहे की त्या परमात्म्याला तुम्ही प्राप्त केलं तर सर्व सुख तुम्हाला भेटतील. आणि ही सर्व सुख भेटायची असतील तर माऊली ह्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये प्रतिज्ञा करून सांगतात काय की मी सर्व सुख तुम्हाला देईन. सर्व सुख देण्याची प्रक्रिया असते. पण माऊलींनी पण आपल्या गुरूंच्याकडे मागणं केलं. ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये लिहून झाल्यानंतर माऊलींनी निवृत्तीनाथांच्याकडे मागणं मागायचं ठरवलं. आतापर्यंत माऊलींनी निवृत्तीनाथांच्याकडे काहीही मागितले नव्हते. सर्व थांबलेत. ज्ञानेश्वरी नंतर लिखाण थांबलं आणि त्यांनी विचारलं का ज्ञानोबा का थांबला तुम्ही. मुक्ताईने विचारलं, सोपान काकाने विचारलं. तर त्यांनी सांगितलं की मला दादांच्याकडे म्हणजे गुरूंच्याकडे काहीतरी मागायचं आहे. गुरूंना एवढा आनंद झाला निवृत्तीनाथांना की काहीतरी माझा शिष्य माझ्याकडे मागतोय, काहीतरी माझ्याकडे मागतोय. ते आनंदानं नाचायला लागले. तास झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, नाचतच उभा राहायला लागले. कारण गुरूंना आनंद झाला की शिष्य माझ्याकडे काहीतरी मागतो. सोपान काकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला निवृत्तीनाथांना. मुक्ताईने शेवटी मिठी मारली आणि म्हणले एवढ्या आनंदामध्ये का नाचतायसा. तर नाही ग म्हणजे माझी मुक्ताई माझ्याकडे ज्ञानोबाना आज काहीतरी मागितलेलं आहे आणि ते मला आज द्यायचं आहे, ज्ञानोबाला द्यायचं आहे. त्यावेळी ज्ञानोबानी माऊलींच्या म्हणजे निवृत्तीनाथांच्याकडे मागितलं पसायला. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावी पसाय दान. बरं वाटलं निवृत्तीनाथांना, बरं वाटलं. पण त्याच्या पुढची जो ओवी आहे त्याच्यातली जे खळांची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. म्हणजे काय मागितलं, आपल्यासाठी मागितलं पसायदा, जगाच्या कल्याणासाठी मागितलं. म्हणजे संतांचं मागणं सुद्धा कुणाच्या सुखासाठी होतं, जगाच्या कल्याणासाठी होतं. माऊलींच्या बऱ्याच मागण्या आहेत पण त्या मागण्या मागताना त्यांनी जगाच्या कल्याणासाठी मागितलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपलं जे मनन व्हावं, चिंतन व्हावं, निधिध्यासन व्हावं आणि जे आपलं मन आहे ते स्थिर करावं आणि स्थिर मन त्या भगवंत परमात्म्याच्या चरणावर अर्पण करावं. आणि ज्यावेळी तुम्ही त्या भगवंताच्या चरणावर अर्पण करशिला त्याच वेळी ह्या प्रतिज्ञेचं काय होईल, सुखरूप होईल. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजे ही जी प्रतिज्ञा माऊलींनी केलेली आहे ती फळाला आल्याशिवाय
राहणार नाही. कुंडलिक वरदे हरी